एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल DK स्टॉप मालेगाव। नमस्कार, मी अमन पठाण। आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्यरत असते। उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन। कोणत्याही प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्याने मालेगाव येथील कचेरीत सामान्य लोकांचे व विशेष करून ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचे रेशन कार्ड जातीचे दाखल्यासाठी अनेक दिवसात चक्रा मारून सुद्धा कामे होत नाही। म्हणून आज मालेगाव तहसील कार्यालयाच्या बाहेर उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन। लोकशाही धडक मोर्चाच्या शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत प्रांत अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे। लवकरात लवकर नवीन रेशन कार्ड व इतर दाखले मिळण्यासाठी कागद पूर्तता करून देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे व प्रांत अधिकारी नितीन सदगीर यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले। जर कधी 6-6 महिने 1-1 वर्ष झोपड्याचं सोंग करत असेल तर मग सर्वसामान्य नागरिकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा। आम्ही लोकशाही मार्गाने संविधानाच्या याच्यानुसार आज आम्ही आंदोलन करतो। जर आम्हाला न्याय मिळाला नाही, कारण प्रशासनावर आपण आरेरावी करू शकत नाही, त्यांना जा विचारलं म्हणजे आपल्यासारख्यानं 353 गुन्हे दाखल होतात, शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल होतात। मग सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आम्हाला खोलाय पाहिजे, आम्हाला रेशन कार्ड आणि आम्हाला रेशन नाही कधीचा 2-3 वर्ष झालं आम्हाला रेशन नाही। आता आम्हाला रेशन बी पाहिजे, आम्हाला खोलाय पाहिजे, जातीचे दाखले पाहिजे। आता इमारतवरून आम्ही उड्या टाकणार म्हणजे टाकणार, आम्हाला मिळेल का?